टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 22. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरन्शिएशनमधलं लेक्चर नंबर 22मध्ये इम्प्लिजिट फंक्शनचा अभ्यास करत आहे. त्या इम्प्लिजिट फंक्शनमधले काही टर्मचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा. इफ एक्स रेस टू दी पॉवर वाय इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स वाय, देन शो दॅट, काय म्हटलं सर, देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. जर आपण या गणिताला डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर याचं असं उत्तर येत नाही, बरोबर आहे. तर याला जरा वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचं. गणित आपल्याशी बोलते व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. जर व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल असेल, फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन असेल तर लॉग टू बोथ साईड घ्या. इथं आलं तुमचं लॉग एक्स रेस टू दी पॉवर वाय इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वाय. इथं कोण आलं पहा, y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू लॉग ई. इथं कोण आलं पहा, y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. या स्टेपमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. आता इथपर्यंत सगळ्याला कॉमन समजलं होतं, याला डिफरन्शिएट करायचं आणि सॉल्व करायचं. पण याला जर डिफरन्शिएट केलं तर हे उत्तर डायरेक्ट येत नाही आहे. हे उत्तर आणण्यासाठी थोडी वेगळी ॲडजस्टमेंट केली तर गणित लवकर येते. या वायला इकडे ट्रान्सफर करा. काय आलं पहा, वाय प्लस वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. पहा काय आलं, वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू कोण आलं, एक्स. यामधला वाय कॉमन काढा बरं, कोण राहिलं शिल्लक, 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. काय शिल्लक राहिलं पहा बरं, वाय इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स, इक्वेशन नंबर 1. म्हणजे जर तुम्ही इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला ना तर उत्तर असंच्या असं येण्याचे चान्सेस जरा कमी आहे, येतात पण ॲडजस्टमेंट करणं पडते. पण जर तुम्ही समजा या ठिकाणी वायला ट्रान्सफर केलं, वाय जर कॉमन काढलं, मग जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला ना 100% 2च मिनिटात उत्तर येते तुमचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आलं पहा, डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. एक्स अपॉन काय आलं, 1 प्लस लॉग एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा यू बाय व्हीनं. हे बा डी वाय बाय डी एक्स जसंच्या तसं. इथं काय आलं पहा, यू बाय व्हीनं डेरिव्हेटिव्ह. इथं आलेलं आहे व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, डबल एकदा, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. अपॉन काय आलं तुमचं, व्ही स्क्वेअर. इथं 1 प्लस लॉग एक्स आलं पहा, 1 प्लस लॉग एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे कोण आहे तुमचं, 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. पहा मित्रांनो काय आलं, इथं आलं 1 प्लस लॉग एक्स, याचं 1 आलं, मायनस एक्स आला, हा आला 0 प्लस 1 बाय एक्स आला, अपॉन उत्तर आलं तुमचं 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. झालं. या एक्सची एक्स गेट कॅन्सल. काय आलं पहा, 1 प्लस लॉग एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. हे बा या 1ला 1 हे कॅन्सल झालं. इथं आलं डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त प्रॉब्लेम तयार झाला. समजायला सोपा होता, पण ॲक्च्युअल काम करताना जास्त चुकण्याचे चान्सेस या गणितात येतात. काय येतात, हे गणित आलं व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल, नो डाऊट. इथं आल्यानंतर चुकण्याचे चान्सेस आहे. मुलं याचा डेरिव्हेटिव्ह काढतात, याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हा शक्य होत नाही. अशा वेळेस काय करायचं, वायला वाय जवळ आणायचे, वाय कॉमन काढायची, ही टर्म खाली पाठवायची, सरळ यू बाय व्हीचा फॉर्म्युला लावायचा, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर रिक्वायर्ड आन्सर. आता हे गणित पहा, सेम टू सेम. ई रेस टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू वाय रेस टू दी पॉवर एक्स, बरोबर आहे. टेकिंग लॉग, लॉग इम्पॉर्टंटच आहे दोन्ही गणतात. लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स, लॉग वाय रेस टू दी पॉवर एक्स. इथं आलं एक्स इंटू लॉग वाय. इथे काय आलं तुमचं, एक्स इंटू लॉग वाय. इथं आलं तुमचं एक्स इंटू लॉग ई इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. झालं. आता काय येईल पहा, एक्स इज इक्वल टू, काहीतरी तुम्ही चूक केलेली आहे थोडी बोर्डवर पहा, टेकिंग लॉग टू बोथ साईड. ई रेस टू दी पॉवर एक्सच आहे का ते आपल्याला गणितामध्ये चेक करणं आहे. ई रेस टू दी पॉवर वाय येते मित्रांनो, म्हणून तर म्हटलं असं गणितच तयार होत नाही, हे गणित तयार होत नाही. ई रेस टू दी पॉवर वाय आणि वाय रेस टू दी पॉवर एक्स असा प्रॉब्लेम आहे. इथं आलं ई रेस टू दी पॉवर वाय, वाय रेस टू दी पॉवर एक्स.
ई रेस टू दी पॉवर वाय आला, करेक्ट आला. इथं आला वाय इंटू लॉग ई, इथं आला एक्स इंटू लॉग वाय. इथं कोण आलं पहा, वाय इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. एक्स इंटू काय आला तुमचा लॉग वाय. आता आपला प्रूफ जो आहे तसं तुम्हाला काम करायचं आहे. वेगळाच ऑड प्रूफ आहे पहा, डी वाय बाय डी एक्स लॉग वायचा वर्ग लॉग वाय -1 असं इथपर्यंत आलो. आता मला जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर मी याला असं लिहू शकतो पहा, याला वाय अपॉन लॉग वाय इज इक्वल टू एक्स. बरोबर मित्रांनो, म्हणजे असं वाटून राहिलं याच्याकडे पाहून, जसं आपण इथे यू वाय लावला होता ना तसं असं वाटलं इथं असा प्रयत्न करून पाहतो. म्हणजेच कोण आलं पहा गणितामध्ये, एक्स बरोबर वाय अपॉन लॉग वाय. काय आलं मित्रांनो, एक्स बरोबर वाय अपॉन लॉग वाय. आतापर्यंत आपण एक्सनं डिफरन्शिएट करत होतो, आता आपल्याला वायनं डिफरन्शिएट करायचं. हे बघा इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं उलटा करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे काय असेल, डी डी वाय ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी वाय ऑफ वाय अपॉन लॉग वाय. म्हणजे आतापर्यंतच्या 99% एक्सनं डिफरन्शिएट करतो, या गणितामध्ये आपण वायनं डिफरन्शिएट करून राहिलो. वायनं पहा काय येईल, डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर. इकडे पहा, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. लॉग वाय डी वाय बाय डी आय 1 मायनस वाय 1 बाय वाय अपॉन इथं आलं लॉग स्क्वेअर वाय. राईट, या ठिकाणी वायला वाय गेट कॅन्सल, इथं आलेलं आहे लॉग वाय -1 अपॉन लॉग स्क्वेअर वाय. पण आता गडबडीत काय करता तुम्ही, डी एक्स बाय डी वाय आलेले आहे आपल्याला, डी एक्स बाय डी वायने डी वाय बाय डी एक्स विचारलेले आहे. म्हणजे थोडा ऑड प्रॉब्लेम आहे. यानंतर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केला, त्याच्यामुळं काय केलं, सोपं झालं आपलं गणित, डायरेक्ट उत्तर आलं. आता बट असं म्हणा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. पहा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय कोण आहे, लॉग वाय -1 अपॉन लॉग स्क्वेअर वाय. पहा उत्तर काय आलं, log y minus 1 upon log square y must be equal to log square y upon log y minus 1, that is dy by dx must be equal to log square y upon log y minus 1. म्हणजे माझा जो प्रॉब्लेम आहे हा तर माझा प्रॉब्लेम मग दोन्ही गणितामध्ये समजायला सोपे, परीक्षेमध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. इथं आपण वायजोड वाय आणून कॉमन काढून यू बाय व्ही लावायचा. तसं या गणितामध्ये टेकिंग लॉग टू बोथ साईड घेतल्यानंतर इथं थांबायचं. इथं थांबल्यानंतर मनाला प्रश्न विचारायचा, तुम्ही काय करणार होते, इथं प्रॉडक्ट टूल लावणार होते, इथं डेरिव्हेटिव्ह काढणार होते, आणि त्याचं जे उत्तर होतं ते तुमचं असं नव्हतं येणार, ते वेगळ्या टाईपचं येते, त्यामध्ये ॲडजस्टमेंट होती. मग मी काय केलं, इथूनच स्टेप चेंज केली, एक्स बरोबर वाय अपॉन लॉग वाय केलं. म्हणजे एक्सला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय. आतापर्यंत असं केलं नाही, असं केलं या गणितामध्ये, कारण माझं उत्तर लवकर येत होतं. मग इथं आलं माझं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, डी डी वाय ऑफ एक्स डी डी वाय ऑफ वाय लॉग वाय, यू बाय व्ही लावला. इथं आलो डी एक्स बाय डी वाय आल्यानंतर डबल मनाला प्रश्न विचारला, या गणितामध्ये डी वाय बाय डी एक्स बरोबर 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय आला, किंमत टाकली, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. आपल्याला बोर्डवरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. या प्रॉब्लेममध्ये साइन वाय इज इक्वल टू एक्स इंटू साइन ऑफ ए प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए. अगोदरचे जे दोन प्रॉब्लेम पाहिले तसाच हा प्रॉब्लेम आहे. पहा, या ठिकाणी लेट साइन वाय इज इक्वल टू एक्स इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. फक्त या गणितामध्ये काय करायचं, डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व नाही करायचा. डायरेक्ट प्रॉब्लेम जर सॉल्व केला ना आपण, जर याचा डी वाय बाय डी एक्स काढला तर शो दॅट जसाच्या तसा येत नाही, शो दॅटमध्ये फरक पडतो. मग काय करायचं, थोडं वेगळा विचार करायचा आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. कसा पहा, इथं साइन स्क्वेअर ए प्लस वाय, या प्रॉब्लेमला जर आपण असं लिहिलं, साइन वाय अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू एक्स, आणि याला जर डिफरन्शिएट केलं तुम्ही आता, तर मग आपला प्रॉब्लेम लवकर येतो. पहा, आपल्याला एकदम एक्झामच्या दिवशी लवकर आठवत नाही, आपण काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह काढतो कॉस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, याला प्रॉडक्ट रूल अप्लाय करतो, मग डी वाय बाय डी एक्स जवळ आणतो. त्यावेळेस याचं हे उत्तर डायरेक्टली येत नाही, त्याला वेळ लागते. जर आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला,
एक्स इज इक्वल टू साईन वाय आपण साईन ऑफ ए प्लस वाय केलं आणि याला जर वायनं डिफरन्शिएट केलं, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, याला जर वायनं डिफरन्शिएट केलं तर डी डी वाय ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी वाय ऑफ साईन वाय अपॉन साईन ऑफ ए प्लस वाय. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय कधी यामध्ये फरक आहे. जर आपण यांना वायनं डिफरन्शिएट केलं तर प्रॉब्लेम लवकर येतो, एक्सनं केलं तर वेळ लागते. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय यू बाय व्ही, इथं असेल तुमचा यू बाय व्हीचा फॉर्म्युला व्ही बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बरोबर आहे अपॉन व्ही स्क्वेअर, अपॉन कोणाला तुमचा व्ही स्क्वेअर. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. इथं आलं तुमचं साईन ए प्लस वाय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन वाय कॉस वाय, आपल्या सवय झाली इंटू डी वाय बाय डी एक्स, इथं डी वाय अपॉन डी वाय येईल तो 1 येईल, लिहिण्याची गरज नाही, मायनस साईन वाय इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा कॉस ए प्लस वाय अपॉन साईन स्क्वेअर ए प्लस वाय. म्हणजे आपण सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढला. या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला आलेला आहे, कोणचा आला पहा, इथं साईन ए आणायचं आहे, इथं साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, म्हणजे इथं कोण आलं पहा साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी साईन ए मायनस बी, कोणता फॉर्म्युला तुमचा साईन ए मायनस बी. म्हणजे काय येईल पहा इथं येईल तुमचं डी एक्स अपॉन डी वाय मस्ट बी इक्वल टू साईन, हा तुमचा ए, हा ए बरोबर, हा बी, हा तुमचा ए, हा तुमचा बी, म्हणजे इथे काय आलं साईन ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे काय असेल पहा ए प्लस वाय बरोबर आहे, साईन ए मायनस बी, ए प्लस वाय मायनस वाय. पहा काय आलं साईन ए प्लस वाय मायनस वाय साईन ए मायनस बी अपॉन साईन स्क्वेअर, अपॉन काय आलं साईन स्क्वेअर ए प्लस वाय, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, तिथं लागला साईन ए मायनस बी, हा तुमचा ए हा बी आहे, वायला वाय गेट कॅन्सल, उत्तर काय आलं डी एक्स बाय डी वाय मस्ट बी इक्वल टू साईन ए अपॉन साईन स्क्वेअर बरोबर आहे ए प्लस वाय. हा आला तुमचा डी एक्स बाय डी वाय. विचारलेले डी वाय बाय डी एक्स वी नो, तुम्हाला काय माहिती आहे पहा सांगा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. चालते, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय, 1 अपॉन साईन ए अपॉन साईन स्क्वेअर ए प्लस वाय, या टर्मला वरती आणा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साईन ए, साईन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साईन ए. हे झालं रिक्वायर्ड आन्सर. पहा एका मिनटात पहिल्यापासून आपण रिपीट करू. साईन वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल साईन वाय इज इक्वल टू एक्स इंटू साईन ऑफ ए प्लस वाय. या टर्मचा इथं जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला तर आपलं ते उत्तर जसंच्या तसं शोधण्यात येत नाही. जर आपण या प्रॉब्लेममध्ये जर एक्सची किंमत काढली, जर वायनं डिफरन्शिएट केलं तरच गणित फास्ट येते, गणित फास्ट येत नाही. पहा एक्स आला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय यू बाय व्ही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, व्ही स्क्वेअर, नंतर तुमचा कंपाऊंड अँगल साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी साईन ए मायनस बी, ती किंमत टाकली साईन ए अपॉन साईन स्क्वेअर ए प्लस वाय. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. सेम प्रॉब्लेम तुमच्या समोर दिलेला आहे. सेम पुढचा पहा, इफ एक्स इंटू साईन ऑफ ए प्लस वाय साईन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू 0 शो दॅट. मला तर वाटतं हे दोन्ही प्रॉब्लेम एकच आहे, फक्त दोन्ही प्रॉब्लेमची पद्धत वेगळी झाली विचारण्याची. पहा लेट एक्स साईन ऑफ ए प्लस वाय प्लस साईन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू 0. या प्रॉब्लेममध्ये थोडं लॉजिक वापरा, थोडंसं. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करसान तर कसं जे उत्तर येणार नाही.
मग काय करायचं पहा, याचा अँगल ए प्लस वाय, याचा अँगल ए प्लस वाय. आपण याला रिअरेंज करून घेऊ. या टर्मला शिफ्ट करा. काय आलं पहा, एक्स इंटू साईन ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू मायनस साईन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय. पहा मित्रांनो, एक्स इंटू साईन ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू मायनस साईन ए, बरोबर आहे, इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय. आता तसं जर पाहिलं तर दोन्ही प्रॉब्लेम आपले वेगळे टेक्निकचे आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर कसंच गणित येत नाही, पण थोडं लॉजिक वापरलं तर ताबडतोब उत्तर येऊन राहिलं. लॉजिक काय झालं पाहावर इथं, एक्स बरोबर मायनस साईन ए कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन साईन ऑफ ए प्लस वाय. काय आलं तुमचं, कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन साईन ऑफ ए प्लस वाय. इथं उत्तर आलं तुमचं मायनस साईन ए इंटू कॉट ए प्लस वाय. पहा, एक्सची किंमत आली मायनस साईन ए इंटू कॉट ऑफ ए प्लस वाय. आता या गणिताला सुद्धा वायनच डिफरन्शिएट करायचं. दोन्ही ऑड प्रॉब्लेम आजच्या वेगळ्या पिरियडमध्ये डिफरन्शिएट ऑड आहे, पण डिफरन्शिएट ऑड असल्यामुळे उत्तर लवकर येतात. प्लेन डिफरन्शिएट घेतलं तर उत्तर येत नाही. हे बघा, डी डी वाय ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साईन ए इंटू डी डी वाय ऑफ कॉट ऑफ ए प्लस वाय. सिंपल. इथं कोण आलं पहा, dx by dy is equal to minus sin a into minus cosec square a plus y. What is the derivative of cot x? Minus cosec square x. What is the derivative of cot a plus y? Minus cosec square a plus y into derivative of a 0, derivative of y is 1. With respect to y derivative काढला, dx upon dy must be equal to sin a इंटू कोसेक स्क्वेअर ए प्लस वाय. काय आलं पहा, dx बाय dy मस्ट बी इक्वल टू साईन ए अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन साईन स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर ए प्लस वाय. हे उत्तर आलं आपलं पहा dx बाय dy. विचारलेलं आहे dy बाय dx, चुकलं गेलं काहीच नाही, फक्त डबल तीच टेक्निक वी नो बाय इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय म्हटले पहा सर, इन्व्हर्स शब्द वापरला. dy by dx is equal to 1 upon dx by dy. dy by dx is equal to 1 upon dx by dy. इथं आलं 1 upon sin a, बरोबर आहे, अपॉन साईन स्क्वेअर ए प्लस वाय. या टर्मला वरती शिफ्ट करा आणि रिक्वायर्ड आन्सर असेल तुमचं साईन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साईन ए. आणि हाच आपला शोधाट होता, साईन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साईन ए. आजच्या पिरियडमधले तिन्ही गणित पहा ऑड डिफरन्शिएट आहे. आपण 99% डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. रेअरर केसमध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करून राहिलो. एक्सनं डिफरन्शिएट केलं तरी प्रॉब्लेम येते, फक्त वेळ लागतो, सिम्प्लिफिकेशन करायला टाईम लागते. याच्यात कसं आहे, डायरेक्ट उत्तर येते. जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर 3 स्टेपमध्ये उत्तर येते. एक्सनं केलं तर वेळ लागते. ह्याही प्रॉब्लेममध्ये तसं झालं, याही तसं झालं. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तीच टेक्निक वापरली. आपण तिन्ही गणितामध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मित्रांनो, x is equal to e raised to the power x by y, then show that dy by dx is equal to x minus y upon x into log x. दिलेला प्रॉब्लेम जसा सॉल्व्ह करायचा, प्रॉब्लेम पाहायला मनामध्ये विचार आला, x is equal to e raised to the power x by y आला. बरेच मुलं म्हणतात सर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या, e raised to the power f of x. करेक्ट आहे, e raised to the power f of x into derivative of f of x म्हणजे e raised to the power xy into derivative of xy by using quotient rule. मग dy by dx जवळ आणणे आणि प्रूव्ह दॅट करणे त्या ठिकाणी थोडं अवघड जाते. मग अशा वेळेस वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. थोडा कॉम्प्लिकेटेड ग्रुप जर वाटत असेल तर टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्यायचं. काय घ्यायचं, टेकिंग लॉग टू बोथ साईड, बरोबर आहे. लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स बाय वाय. याचं उत्तर आलं एक्स बाय वाय इंटू लॉग ई. आणि व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ लॉग ई? लॉग ई मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजे काय झालं पहा, लॉग एक्स इज इक्वल टू एक्स बाय वाय. लॉग एक्स इज इक्वल टू किती आलं तुमचं, एक्स बाय वाय. लॉग एक्स बरोबर तुमचं एक्स बाय वाय आलं जर असेल त्याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू. फक्त कसं डिफरन्शिएट करायचं पाय, वाय इज इक्वल टू एक्स अपॉन लॉग एक्स. वाय इज इक्वल टू काय, एक्स अपॉन लॉग एक्स. आता डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर काहीच बिघडत नाही. डबल एकदा पहा,
याला जर डायरेक्ट डिफरन्शिएट केलं असतं तर हा प्रूफ यायला टाईम लागला असता. पण जर आपण टेकिंग लॉग टू बोथ साईड जर घेतलं तर बरोबर लॉगची टर्म पुढं आली, लॉग ई बरोबर 1 झालं, वाय इज इक्वल टू एक्स अपॉन लॉग एक्स आलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचं काम पडू शकते आपल्याला. पहा डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन लॉग एक्स. बरोबर आहे. काय असते? डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही इज इक्वल टू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. हे बघा, आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही सॉल्व करायचं आहे. यू बाय व्ही जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर या ठिकाणी काय आलेलं असेल? व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. हा तुमचा यू आहे, खालचा व्ही आहे. काय येईल पहा, या ठिकाणी घेऊ आपण डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू, इथं आलेलं आहे लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस काय आलेलं आहे पहा, मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. अपॉन काय आलेलं तुमचा? लॉग एक्सचा स्क्वेअर. पहा बरं एकदा इथं आलेलं आहे व्ही. व्ही म्हणजे कोण तुमचा? लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. इथे याचं उत्तर आलं डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह 1, इथं आला मायनस एक्स इंटू 1 बाय एक्स अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. करेक्ट. हा एक्स सी एक्स गेट कॅन्सल. काय आलं पहा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. म्हणजे आपलं उत्तर आलं लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. आणि ॲक्च्युअलमध्ये दिलेलं या ठिकाणी एक्स मायनस वाय अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेमला 100% तुम्हाला कन्वर्ट करायचं. बरोबर आहे. कसं कन्वर्ट करसान पहा बरं. या ठिकाणी सरळ आपण असं करू पहा, इथं आलं आपलं लॉग एक्स मायनस 1 अपॉन याला केलं आपण लॉग एक्स इंटू लॉग एक्स केलं. आणि आता आपण याची किंमत काढण्याचा प्रयत्न करू. हे बा इथं काय आलेलं आहे? लॉग एक्स बरोबर एक्स बाय वाय आला. बरोबर आहे. तर बरोबर आपलं गणित कन्वर्ट करू शकतो. जो आपला एक लॉग एक्स आहे त्या लॉग एक्सचा आपण एक्स बाय किंमत टाकू, एका लॉगला तसंच ठेवू. हे बा आपला जो दिलेला प्रॉब्लेम आहे ना, त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रूफमध्येच उत्तर दिलेलं आहे त्यानं. हा लॉग एक्स तसाच ठेवायचा. या लॉग एक्समध्ये आणि या लॉग एक्समध्ये आपण किंमत पुट करणार. कोणची किंमत पुट करणार? लॉग एक्स बरोबर एक्स बाय वाय. याला आपण इक्वेशन ए म्हणू. बरोबर आहे. आणि इथं लिहू फॉर्म इक्वेशन ए. चला, इक्वेशन ए वरून काय तयार होते पहा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू व्हॉट झालं ऑफ लॉग एक्स एक्स बाय वाय. इथं आला तुमचा एक्स बाय वाय मायनस 1 अपॉन एक्स बाय वाय. बरोबर आहे. इंटू लॉग एक्स. झालं एक्स बाय वाय इंटू लॉग एक्स. तिन्ही दोन्ही लॉगमध्ये टाकायचं की एक लॉग तसं असल्यामुळं आपण ते काम केलं नाही. इथं काय आलं पहा, एक्स मायनस वाय अपॉन वाय क्रॉस मल्टिप्लाईड. इथं आलं एक्स इंटू लॉग एक्स अपॉन वाय. डबल या ठिकाणी वायला वाय गेट कॅन्सल. रिक्वायर्ड आन्सर आला आपलं एक्स मायनस वाय अपॉन एक्स लॉग एक्स. काय आलं मित्रांनो? एक्स मायनस वाय अपॉन एक्स लॉग एक्स. म्हणजे 100% आपल्याला जो प्रूफ पाहिजे होता तो जसाच्या तसा भेटला, फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट करणं पडली. पहा एकदा पहिल्यापासून आपण थोडं रिपीट करू. दिलेला प्रॉब्लेम जो होता एक्स बरोबर ई रेस टू दी पॉवर एक्स वाय. पटकन आपण काय केलं? टेकिंग लॉग टू बोथ साईड. वाय इज इक्वल टू पहा एक नंबरची स्टेप एक्स अपॉन लॉग एक्स केलं, डिफरन्शिएट केलं. आणि डिफरन्शिएट केल्यानंतर आपण ज्यावेळेस यू बाय व्ही अप्लाय केला त्याचा ॲक्च्युअल आन्सर आला लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. आणि प्रॅक्टिसमध्ये त्याचं उत्तर काय दिलं? एक्स मायनस वाय अपॉन एक्स लॉग एक्स. तर थोडंसं लॉजिक वापरायचं. या लॉग एक्सला एक्स बाय वाय करायचं. हा लॉग एक्स स्क्वेअर लॉग एक्स इंटू लॉग एक्स लिहिलं. याच्या जागी आपण एक्स बाय वाय पुट केलं, क्रॉस मल्टिप्लाइड केलं, रिक्वायर्ड प्रूफ. आता आपल्याला समोरचं गणित शिकवायच्या अगोदर आपल्याला थोडी वेगळी प्रॅक्टिस करणं आहे. पहा नोटमध्ये चाला, बाकीचं काहीच पाहू नका तुम्ही. इथं असं दिलेलं आहे डी डी वाय ऑफ टॅन एक्स. आता ॲक्च्युअल याला इम्प्लिजिट फंक्शनमध्ये कोणचा थेरम पहा, आपला एक 12वीमध्ये तुमचा थेरम आहे पुढे येणार. त्या थेरममध्ये डी डी वाय ऑफ टॅन एक्स म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्सचा डायरेक्ट सेक्स स्क्वेअर एक्स असतो. पण तुम्हाला जर डी डी वाय ऑफ टॅन एक्स काढायचं असते तर ॲक्च्युअल याचं उत्तर काय असते पहा, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय असते. मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. हे लय महत्त्वाचं आहे. पहा दुसरं उदाहरण घेतो, डी डी वाय ऑफ साइन एक्स. आता तुम्हाला माहिती आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय आहे. पण ॲक्च्युअलमध्ये कसा काढतात प्रॅक्टिसमध्ये पहा, डी डी एक्स ऑफ साइन एक्स
पहा प्रॅक्टिसमध्ये असं लिहिता इंटू बरोबर आहे डी डी वाय ऑफ एक्स. हे बघा डी डी वाय जर साइन एक्स विचारलेला असेल तर साईनचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कॉस घेतो आपण. लिहिताना असं लिहायचं डी डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. हे दोन उदाहरणं समजल्याशिवाय तुम्हाला वरचं गणित समजणार नाही. डबल एकदा पहा डी डी वाय ऑफ टॅन एक्स डायरेक्ट सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. प्रॅक्टिसमध्ये लिहिताना डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय असं आपण रिप्रेझेंट करतो. आता इथे दिलेले y बरोबर एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. देन शो दॅट डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -3 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. थेरम कसं आहे पहा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि तुमचं इम्प्लिसिट फंक्शन या दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी झालेलं आहे. हे बघा इफ y बरोबर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट इन्व्हर्स फंक्शन एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स वाय एक्झिस्ट. म्हणजे एखादं फंक्शन जर y बरोबर एफ ऑफ एक्स असेल त्याचा इन्व्हर्स काय असतो एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स वाय इज एक्झिस्ट. म्हणजे जसं तुम्ही साइन एक्स पाहिला याचा इन्व्हर्स कोणचा आहे साइन इन्व्हर्स एक्स. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिकमधला जनरल ट्रिग्नॉमेट्रीचा इन्व्हर्स नाही आहे वेगळा जो आपण शॉर्टच्या पार्टमध्ये शिकणार आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वाय बरोबर एफ ऑफ एक्स जर डिफरन्शियल फंक्शन असेल तर याचा इन्व्हर्स असतो एक्स बरोबर एफ इन्व्हर्स वाय. म्हणजे जसं आपण इथं असं घेतो टॅन एक्स इज इक्वल टू ए तर एक्स इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ए अशी टर्म लिहितो ना आपण. त्या टाईपचं वाय बरोबर एफ ऑफ एक्स असेल त्याचा इन्व्हर्स असते एक्स बरोबर एफ इन्व्हर्स वाय इज एक्झिस्ट. तो फंक्शन असेल त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. हा पहिला पॉईंट जो गणितात दिला तोच लिहिला तुम्ही. आता आपल्याला हा प्रूफ करायचा. कसा प्रूफ करायचा बा डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स दॅट इज डी वाय बाय डी एक्स नॉट इक्वल टू 0. आता मला इथं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे. म्हणून मी काय केलं बा डी एक्स बाय डी वाय बरोबर 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स बरोबर आहे. आता माझ्या गणितामध्ये डी स्क्वेअर एक्स अपॉन डी स्क्वेअर वाय आहे म्हणजे मी या स्टेपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करणार. म्हणजे इथं काय येणार पहा डी डी वाय अपॉन डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू डी डी वाय अपॉन 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. शांततेनं इथं आलं तुमचं डी इंटू डी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर. ही स्टेप तुम्हाला समजली. इथं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर असं उत्तर आलेलं आहे असं या स्टेपचं. पण याच्या पुढच्या स्टेपमध्ये थोडा तुम्हाला विचार करायचा आहे नेमका ॲक्च्युअल डी डी वाय ऑफ डी वाय बाय डी एक्सचा ओरिजिनल अर्थ काय पहा. डी डी वाय ऑफ टॅन एक्स म्हणजे काय असतो डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. सेम थिंग हीच टेक्निक या ठिकाणी अप्लाय करायची सेम टू सेम. तर आपल्याला थोडं समजते. पहा ॲक्च्युअल तुम्ही डी डी वाय काढून राहिले पण डी डी वाय ऑफ टॅन एक्स म्हणजे काय डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स अपॉन डी वाय. तिथं काय पहा डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 झाला. आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमची जी टर्म दिली ती टर्म म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय. जसं इथं आलं तर डी एक्स बाय डी वाय आलं तर तसं सेम थिंग या ठिकाणी घडलं. मग आता काय झालं पहा याचा डेरिव्हेटिव्ह जसं टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे तसा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पहा. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. काय झालं पहा हा -1 डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 इंटू इथं वाटलं असतं एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n घ्या. हे बा डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मी जो वेगळ्या कलरचा पेन वापरला तिथे खरी परीक्षा आहे आपली. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n असेल तर n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे आता काय झालं पहा या गणितामध्ये इथं झालं तुमचं -1 डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2. हे बा -2 इंटू डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. आणि ही टर्म जशीच्या तशी ही जी तुमची टर्म आहे ना ही टर्म जशीच्या तशी आली या ठिकाणी. यामध्ये कुठंच काही चेंज झालेला नाही. हा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आला पूर्ण हा आणि हा झालं. आता पुढं तर काही सांगण्याचीच गरज नाही. हे बा -1 डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ही वरती घेतली डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 घेतला झाला. आता डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 आणि -1 लॉ ऑफ इंडायसेस सांगण्याची गरजच नाही. ए रेस टू दी पॉवर m रेस टू दी पॉवर n मस्ट बी इक्वल टू ए रेस टू दी पॉवर m प्लस n. हे -2 आणि हा -1 हा 3 झाला. हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर जसंच्या तसं हे तुमचं रिक्वायर्ड प्रॉब्लेम आहे. थेरॉटिकल प्रॉब्लेम होता. थोडं तुम्हाला यामध्ये लक्ष द्यायची गरज होती. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय
ॲक्च्युअलमध्ये डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. बस सरळ सरळ याचा डेरिव्हेटिव्ह काढताना डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्सच्या डोक्यावर -1 इंटू डी एक्स बाय डी वाय. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, खालच्या टर्मला वरती घ्या, रिक्वायर्ड आन्सर. हे जो प्रॉब्लेम दिला, या प्रॉब्लेमची तुम्हाला प्रॅक्टिस करणे, लिहून पाहिणे, त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम